श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कुंभ राशीच्या जातकांना एप्रिल हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी. हा आपण व्हिडिओच्या स्वरूपात नसून ऑडिओच्या स्वरूपामध्ये करत आहे, त्याबद्दल क्षमस्व. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजू शकणार आहे की या महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी, महत्त्वपूर्ण बदल तुमच्यामध्ये होणार आहेत आणि अचानक कोणता मोठा बदल झाल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. तर नक्कीच आजची ही माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका. सर्वप्रथम 9 एप्रिल 2024 रोजी येणारा गुढीपाडवा, नूतन वर्षाचा प्रथम दिवस, यासाठी आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर 10 एप्रिल रोजी आपले सर्वांचे आराध्य दैवत स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्ताने सुद्धा आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. लग्नस्थानामध्ये कुंभरास शनिदेव हे लग्नस्थानामध्येच गोचर करत आहेत. लग्नेश जेव्हा लग्नस्थानातनंच गोचर करतात त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व उंचावतात, नवीन संधी प्राप्त करून देतात. लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव आहेत, त्यामुळे ते न्यायप्रिय सुद्धा आहेत. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अन्याय सहन करावा लागला किंवा ते कार्य तुमच्याकडनं घडून गेलं नाही, तर नक्कीच आता ते कार्य व्यवस्थित पूर्ण करून देण्यासाठी शनिदेव विशेष कृपा करतील. याबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये असणारी मीन रास, गुरुदेवांची रास, गुरुदेव मेष राशीतनं गोचर करत आहेत तृतीय स्थानातनं. अर्थात परिश्रम, पराक्रम असे दोन्हीही घडून आणण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा आणि त्यातनं लाभप्राप्ती, धनवृद्धिंगत करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा म्हणता येईल. याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात. तृतीय स्थानावरनं आपण परिश्रम पाहतो आणि कीर्ती प्रसिद्धी पाहतो. जे व्यक्ती मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी विशेष संधीचा काळ आणि कार्यक्षमता वाढवण्याचा काळ हा असतो म्हणता येईल. एप्रिल महिन्यामध्ये कामाची थोडी दगदग होऊ शकते किंवा एन्झायटी जाणवू शकते, उष्णतेचा त्रास होऊ शकतो, पण मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाहीत. परंतु या कामामधनं तुम्हाला नक्कीच कीर्ती प्रसिद्धी, तुमचं नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी संधीचा काळसुद्धा हा असतो म्हणता येईल. याचं एक विशेष कारण म्हणजे या ठिकाणी रविदेव येणार आहेत. रविदेव मेष राशीमधनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस ते उच्चीचे होतात, त्यामुळे विशेष लाभ प्राप्त करून देणं, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं, एखाद्या महत्त्वपूर्ण स्थानापर्यंत तुम्हाला नेऊन सोडणं, असे शुभ संकेत रविदेवांच्या कृपेने प्राप्त होतील. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर, ज्यावरून आपण वाहन वास्तू पाहतो, या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव हे मीन राशीतनं धनस्थानातनं गोचर करतायत. तुम्हाला वास्तू, वाहन खरेदी करायचं आहे तर त्यासाठी पैशाच्या संदर्भातील काही अडचणी होत्या, समस्या होत्या. तुम्ही एखाद्या बँकेमध्ये अप्लाय केलं होतं लोनसाठी, ते काम होत नव्हतं, तर तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष ते कार्य संपन्न झालेलं दिसून येईल. वाहन वास्तू मनासारखी खरेदी करण्याचे शुभ संकेत येतील. पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय पाहतो. पंचमेश बुधदेव हे 9 एप्रिलपर्यंत मेषेतनं पराक्रम स्थानातनं गोचर करतील. या स्थानातनं ज्यावेळेस बुधदेवांचं गोचर होईल तोपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी अभ्यासासाठी टाळाटाळ होऊ शकते, पण तदनंतर मात्र तुम्हाला अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मन रमवण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी विशेष प्रयत्नसुद्धा करावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे हा संपूर्ण महिना बुधदेवांची स्थिती ही थोडीशी संमिश्र आहे. प्रथमतः बुधदेव हे शत्रू राशीतनं मेषेतनं गोचर करतील, त्यामुळे तुम्हाला थोडंसं अभ्यासाबद्दल एक आकर्षण म्हणा किंवा एकसंगता म्हणा कमी करतील. आणि त्यानंतर ते मीनेतनं गोचर करतील. मीनेमध्ये बुधदेव नीचेचे होतात, त्यामुळे त्यावेळेससुद्धा तुम्हाला थोडंसं संभ्रम अवस्था निर्माण करून देतील. मोबाईल फोन, इंटरनेट, इतर काही कारणांमध्ये तुमचं मन रमवतील आणि त्यामुळे अभ्यासातनं मन डायवर्ट करू शकतील. पण हा काळ काही खूप मोठा नाही किंवा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत, पण हे योग येऊ शकतात, त्यामुळे विशेष काळजी घ्या. एकाग्रतेने अभ्यासाला बसताना सरस्वतीचा आणि बुधदेवांचा जप करूनच अभ्यासाला बसा, नक्कीच तुमचा अभ्यास उत्तम होईल. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या वर्गाला नक्कीच मी सांगितलेला उपाय करणं आवश्यक ठरणार आहे. याबरोबरच आता आपण सप्तम स्थानाकडे वळूया. सप्तम स्थानावरनं जोडदाराचं सौख्य पाहतो. या स्थानात असणारी रविदेवांची रास. रविदेव मेषेचे उच्चीचे होत आहेत 14 एप्रिलपासून.
त्यामुळे 14 एप्रिल नंतरचा कालावधी तुमच्या जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून देणारा, त्यांच्या करिअरमध्ये बदल घडवणारा आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एक आनंद प्राप्त करून देणारा. कारण मी तुम्हाला थंबनेलमध्येच सांगितल्याप्रमाणे अचानक एक मोठा बदल होणार आहे, आनंद प्राप्त होणार आहे आणि तोच आनंद म्हणजे तुमच्या जोडीदाराचं सौख्य आणि त्यांच्या जीवनात होणारा मोठा महत्त्वपूर्ण करिअर दृष्टीने बदल हा तुम्हाला आनंददायी आणि उत्तम राहणार आहे. याबरोबरच सप्तम स्थानावरून आपण भागीदारीचे व्यवसायसुद्धा पाहतो. त्यामुळे भागीदारी संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे असतील तर कालावधी 14 एप्रिल नंतर उत्तम म्हणता येईल. 14 एप्रिलपर्यंत मध्यम स्थितीमध्ये राहील. संभ्रमित तुम्ही राहू शकाल, करू की नको, कुठला डिसिजन घेऊ की नको. एखादा महत्त्वपूर्ण व्यवसाय संदर्भातील मशिनरी खरेदी करायची आहे तर त्या संदर्भात सुद्धा संशय वृत्ती किंवा संभ्रमित वृत्ती तुम्हाला निर्माण करून देण्यासाठी रविदेव राहुयुक्त आहेत, म्हणून हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण विशेष हा मोठा त्रास तुम्हाला फक्त 14 एप्रिलपर्यंत राहील. 14 एप्रिलनंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करावा, मशिनरी खरेदी करावीत, अतिशय उत्तम कालावधी म्हणता येईल. याबरोबर जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग आणि ज्यांचा टूल्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय आहे, तर अशांसाठी हा महिना विशेष लाभ प्राप्त करून देणार आहे. कारण शुक्रदेव हे षष्ठेश आहेत आणि षष्ठेश शुक्रदेव हे उच्चीचे आहेत. त्यामुळे विशेष तुम्हाला धनवृद्धिंगत करून देण्यासाठी, लाभ प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांची कृपा होणार आहे. शुक्रदेव जेव्हा राहुयुक्त येतात त्यावेळेस नवनवीन संधी प्राप्त करून देतात. अनेक ठिकाणावरनं पैशाचे जुळवाजुळव करून देणं किंवा अनेक ठिकाणावरनं व्यवसाय करण्याची बुद्धी तुम्हाला प्राप्त करून देणं आणि त्यातनं यश संपादन करून देणं असे शुभ संकेतसुद्धा आणतात. राहुदेवांना आपण बऱ्याचदा राहुदेव आपल्या पत्रिकेतील सप्तम स्थानासोबत किंवा षष्ठ स्थानासोबत आले तर आपण अशुभ मानतो, परंतु तसं नाही. राहुदेव हे अचानक परिवर्तन करून देणारे ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जातात. ते छायाग्रह म्हणून पण ओळखले जातात. त्याच्यामुळे एखादा विशेष बदल घडून आणण्यासाठी राहुदेवांची कृपा तुमच्यावर होणं नक्कीच या महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं. त्याबरोबरच आता आपण पाहणार आहोत करिअरच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना काय म्हणतो. नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत, कारण नोकरी स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे द्वितीय स्थानातनं गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन संधी प्राप्त होतील. एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे, IT क्षेत्रात विशेष तुम्हाला इंटरव्ह्यू करायचा असेल तर त्या संदर्भातील तुम्हाला 9 एप्रिल नंतरचा कालावधी अतिशय शुभ आहे. 14 एप्रिल नंतर तुम्हाला व्यावसायिक दृष्टीने आणि नोकरीच्या दृष्टीने सुद्धा बदल जाणवतील, बदल घडून आणतील असे शुभ संकेत आहेत. त्याबरोबर दशम स्थानाचे अधिपती मंगळदेव जे लग्न स्थानातनं गोचर करत आहेत आणि मंगळदेवांचं परिवर्तन 24 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत दशम स्थानावरनं जे आपण व्यवसाय पाहतो, इलेक्ट्रिकल संदर्भातील व्यवसाय, द्रवपदार्थासंदर्भातील व्यवसाय, गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय, हॉटेल व्यवसाय यांच्यासाठी विशेष संधीचा काळ नक्कीच हाच तो म्हणता येईल की एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त होतील. व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी आयडिया निर्माण होतील, डोक्यामध्ये विचार चालू होतील आणि त्या पद्धतीने तुम्ही कृतीसुद्धा करणार आहात. कारण लग्नस्थानामध्ये मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला कृतिशील बनवतात आणि नक्कीच तुम्हाला व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी मदत पण करतात. लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर अनेक ठिकाणावरून येणारा पैसा किंवा अनेकातून एखादा व्यवसायातनं किंवा नोकरीतनं संधीचा सोनं करून घेण्याचा कालावधी हा एप्रिल महिना आहे. कारण या ठिकाणाचे अधिपती आहेत गुरुदेव जे पराक्रम स्थानातनं गोचर करत आहेत, परिश्रम स्थानातनं गोचर करत आहेत. तुम्हाला विशेष कार्यातनं लाभ प्राप्त करून देतील आणि कार्य करण्यासाठी बळसुद्धा निर्माण करून देतील आणि त्यातनं आर्थिक लाभ उत्तम झाल्यामुळे तुम्हीसुद्धा सुखावणार आहात आणि तुमचे कुटुंबीयसुद्धा सुखावणार आहेत. याबरोबरच व्ययस्थानाकडे जाऊयात. व्ययस्थानावरून आपण खर्च पाहतो, परदेशात जाण्याचे योग पाहतो. या दृष्टीने विचार केला तर व्ययस्थानाचे अधिपती शनिदेव जे लग्नातनं गोचर करत आहेत, त्यामुळे तुम्हाला संधी नक्कीच मिळू शकते. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला बाहेर राज्यात, बाहेर देशात जाऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवण्याची संधी आणि त्याचबरोबर नोकरीची सुद्धा संधी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा परदेशात परराज्यामध्ये नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला विशेष कार्य करण्याची शनिदेवांची कृपाच म्हणता येईल. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच हे सर्व कार्य उत्तमरित्या होऊ शकेल. पण तत्पूर्वी सांगू इच्छिते ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांसाठी सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल. या महिन्यामध्ये विवाहाच्या कार्याला जास्तीत जास्त गती प्राप्त होऊ शकते. महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करून देण्यासाठी
विशेष गुरुदेवांची कृपा तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात आहे, कारण गुरुदेवांची पंचमदृष्टी ही सप्तम स्थानावर येते. त्यामुळे नक्कीच तुमचं विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा. उपासनेच्या बाबतीत विचार केला तर लग्नस्थानामध्ये मंगळदेव आहेत, ते जे सप्तम स्थानावरती दृष्टी टाकतायत. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंतचा कालावधी हा किरकोळ प्रमाणात, अगदी अल्प प्रमाणात जोडीदारासोबत मतभिन्नता निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्याकडून. कारण लग्नस्थानामध्ये मंगळदेव आले की थोडंसं रागावरचं नियंत्रण सुटतं आणि खूप व्यवस्थित चाललेलं कार्य किंवा व्यवस्थित तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल एकमेकांना समजून घेऊन प्रपंच करताय, परंतु एखादा विषय जुना निघून आणि त्यातनं वादाची परिस्थिती निर्माण करून देण्याचं कार्य मंगळदेव चोख करतील. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे की तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये तुमच्या जोडीदाराला समजून घेताना रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला या महिन्यात विशेष कुठली उपासना करण्याची गरज नाही. गणपती स्तोत्र वाचनात ठेवलं तर हा कुयोग नक्कीच नष्ट होऊ शकतो. याबरोबर तुम्हाला 7.5 तर आहेच, त्यामुळे 7.5मध्ये केलेली जाणारी उपासना म्हणजेच मारुती स्तोत्र वाचनात ठेवणं आवश्यक ठरणार आहे. हनुमान चालीसा वाचनात ठेवलात तर तुम्हाला कोर्ट संदर्भातील काही केसेस असतील तर त्यासुद्धा आता ह्या महिन्यात मार्गी लागू शकतात. म्हणून हनुमान चालीसा विशेष वाचनात ठेवायचा आहे. तर आज आपण कुंभ राशीच्या जातकांना एप्रिल 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.